नाशिकमध्ये दोन भावांची निर्गुण हत्या झाल्याने शहर हादरले आहे। एका टोळीच्या हल्ल्यात मुन्ना जाधव आणि प्रशांत जाधव या दोन सख्या भावांचा खून करण्यात आला। मुन्ना जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे शहर उपाध्यक्ष होते। हा हल्ला आंबेडकरवाडी परिसरात त्यांच्या घरासमोर करण्यात आला, जिथे हल्लेखोरांनी दोघांवर चाकूने सपासप वार केले। त्यांना तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। घटनेनंतर रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी झाल्याने पोलिसांनी सुरक्षा कडक केली आहे। या हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, तसेच हल्लेखोर कोण होते याचा तपास सुरू आहे। मात्र संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 4 विशेष पथके तैनात केली आहेत। ही घटना होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमीच्या सणादिवशी घडल्याने यामागील कारण आणि उद्देश काय होता याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे। मेरा नाम विनोद पवार है। मैं वो मनोज जाधव इनका मामा हूँ। कल 4-5 लोग आए, उन्होंने मेरे भांजे को तलवारी कोयते से मारहान की। पुरानी दुश्मनी की वजह से उन्होंने वो गांजा बिंजा बेचते थे, उनको लगा कि इन्होंने टिप दिया, उनके घर पे रेड हो रही थी। रेड गिरने की वजह से उनको लगा कि इन्होंने ही किया है, यही वजह से उन्होंने उनके ऊपर हमला कर दिया और उनको मार दिया। तो अभी मेरा यही कहना है कि उनको कड़ी से कड़ी सजा मिलना चाहिए। आज उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आंबेडकरवाडी या ठिकाणी 2 सख्या भावांचा खून करण्यात आलेला आहे। धारदार शस्त्राने खून झालेला आहे। मयतामध्ये प्रशांत जाधव आणि उमेश जाधव अशी दोघांची नावे आहेत। त्या संदर्भामध्ये पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि नेमकी घटना कशामुळे घडलेली आहे आणि काय नेमकं वादाचं कारण आहे त्याबाबतची माहिती आम्ही घेत आहोत। मॅडम, पुढील तपास जो करणार आहात याच्यामध्ये संशयित आरोपींपर्यंत आपण पोहोचलात का? नाही, संशयित आरोपींच्या अनुषंगाने काही नावं आमच्या समोर आलेली आहेत। 4 टीम या ठिकाणी रवाना झालेल्या आहेत। क्राईम ब्रांचच्या देखील 2 टीम ह्याच्यामध्ये आहेत। तर आरोपी हे लवकरात लवकर आमच्या ताब्यामध्ये आहेत। एक शेवटचा प्रश्न आहे, खुनांचं सत्र सध्या नाशिकमध्ये खूप चर्चेचा विषय ठरते, यासाठी काही